विद्यार्थ्यांना देता यावं या उद्देशानं सुरू केलेली ही शाळा, हे ज्युनियर कॉलेज, आणि ते उद्देश पूर्ण करत असताना येणाऱ्या अडचणी याच्यावर मात करत 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 2016 पासून ते आजपर्यंतचा या प्रकल्पाचा, या शाळेचा प्रवास आहे. आणि त्याचे साक्षीदार म्हणून माननीय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि ज्यांच्या हस्ते आज आपण या प्रजासत्ताक दिनाचा जो कार्यक्रम आहे त्याचं जे ध्वजारोहण आहे ते जे त्यांच्या हस्ते केलं, असे गेवराई तालुक्यातीलच नाही तर संपूर्ण बीड जिल्ह्यातील नामवंत, सुप्रसिद्ध आणि आमचे मार्गदर्शक, चळवळीतले नेते, तुम्ही जरी स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणत असाल तरी मी तुम्हाला एक माझा आवडता नेता मानतो. आणि मला एक गोष्ट दुर्दैवाने या ठिकाणी सांगावीशी वाटते. आता जसं जी.डी. शहा साहेबांनी सांगितलं की कुठल्या राजाच्या पोटातून आता राजा तयार होत नाही, कुठल्या राजघराण्यातून आता राजा तयार होत नाही, तर मतांच्या पेटीतून राजा तयार होतो. परंतु दुसऱ्या बाजूला त्यांनी या आपल्या लोकशाहीची आणि आपल्या या समाज व्यवस्थेची व्यथाही सांगितली की सर्वसामान्य माणसाला मोठं होता येत नाही, त्याला जे करायचंय ते करता येत नाही, नवे नवे मोठमोठे घराणे त्यांना ते करू देत नाही, किंवा पैशावर विकणारा जो इथला समाज आहे, इथला जो मतदार आहे त्याला लोकशाही अजून कळालेलीच नाही. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि जर आपल्या बीड जिल्ह्यातल्या, गेवराई तालुक्यातल्या किंवा संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या लोकांना जर लोकशाही कळाली असती तर कदाचित आज या गेवराई तालुक्याचे, गेवराई मतदारसंघाचे आमदार म्हणून आपल्याला जी.डी. साहेबांना बघता आला असतं. इतका चळवळीतला, इतका मोठ्या मनाचा, इतका सर्व धर्म समभाव बाळगणारा माणूस आज आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला प्रमुख पाहुणा म्हणून लाभलाय. ती एक मुलूक मैदानी तोफ आहे. त्यांनी कितीतरी लोकांना आमदार केलं. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या सोबत काम करत असताना त्यांना खासदार केलं, त्यांना मंत्री केलं. असा माणूस आज आपल्याला या कार्यक्रमामध्ये लाभलाय. आणि खऱ्या अर्थानं इतका मोठा अभ्यासू माणूस, खऱ्या अर्थानं इतका चांगला माणूस, इतक्या मोठ्या मनाचा माणूस आमच्या या विनंतीला एका फोनमध्ये मान देऊन आला. त्याबद्दल मी जी.डी. शहा साहेबांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जी.डी. शहा साहेब, तुम्ही समजू शकता की असं एखादं काम उभं करत असताना, असं एखादं काम चालवत असताना किती अडचणी येतात. परंतु या अडचणीला न जुमानता जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत हे काम असंच पुढे न्यायचं, एक संकल्प, ही एक खूणगाठ आपण मनाशी बांधलेली आहे. आणि निश्चितच येणारा काळ चांगला असेल, सुखाचा असेल. आणि आमच्या या प्रकल्पातून तुम्ही जसं सांगितलं, आपल्या शाळेमधून येणाऱ्या काळामध्ये कलेक्टर तयार होतील, तहसीलदार तयार होतील, ग्रामसेवक तयार होतील, तलाठी तयार होतील, वर्ग 1, 2 चे अधिकारी तयार होतील. आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं याचं स्वरूप पालटलेलं असेल. 2016 ते 2024 पर्यंत आपण साधं या शाळेला प्लास्टरही करू शकलो नाही. नवे नवे आम्हाला प्रत्येक महिन्याला जे शिक्षकांना पगार द्यायचा असतो त्याला सुद्धा प्रत्येक वेळेला कोणाकडे तरी भीक मागावं लागते, तेव्हा तो पगार देणं होतं. ग्रामीण भागामध्ये हे काम करत असताना तुम्ही जसं सांगितलं, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे आणि रयत शिक्षण संस्थेचे संचालक यांना ज्या अडचणी आल्या त्या सगळ्या अडचणी असे छोटे कामं उभं करत असताना प्रत्येकाला येतात. येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपल्या या सगळ्या अडचणी दूर होतील आणि या प्रकल्पाला अजून चांगले दिवस येतील अशी अपेक्षा करूया, आशा करूया. त्यानंतर आमचे येडे साहेब सातत्यानं वेगवेगळ्या विषयावरती लढत असतात, भांडत असतात, प्रशासनाकडे दाद मागत असतात, अडचणी सोडत असतात. खऱ्या या लोकांना लोकशाही कळाली, खरी या लोकांना प्रजासत्ताक काय आहे, जनता मालक आहे. इथं कुठला आमदार, खासदार, मंत्री, कुठला कलेक्टर, कुठला तहसीलदार या देशाचा मालक नाहीये मित्रांनो, कोणीच नाहीये मालक. खऱ्या अर्थानं आपण या देशाचे मालक आहोत हे आपल्याला या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी समजून घ्यायचं.
या देशावरती जनतेची सत्ता असली पाहिजे. सत्ता ही जनतेची असली पाहिजे, प्रजेची असली पाहिजे की नाही की राज्याची असली पाहिजे. पण असं होताना दिसत नाही. आपल्या बीड नावंडी रस्त्याच्या प्रश्नासाठी 2012 पासून हजारो निवेदनं प्रशासनाला सांगितले, दिले, तुमच्या कलेक्टरला दिले, तहसीलदारला दिले, आयुक्ताला दिले, तरी तो काम होत नाही. कसली प्रजासत्ता आहे? कुठे आहे प्रजेची सत्ता? त्या प्रजेचे कंबरडे मोडायला लागले आणि प्रजासत्ता. आजच्या दिवशी मला वाईट वाटतंय की आपल्याला या छोट्या मूलभूत गोष्टींसाठी झगडावं लागतंय, झुंजावं लागतंय. आणि तो अधिकार आपल्याला बाबासाहेबांनी दिलाय त्याचा आनंदही वाटतो. या संविधानाच्या माध्यमातून, या घटनेच्या माध्यमातून आपल्याला आपले न्याय, हक्क, समता, बंधुता ह्या गोष्टी आपल्याला मिळवण्यासाठी एक मदत बाबासाहेबांनी केली. म्हणून या दिवशी बाबासाहेबांची सुद्धा आठवण करणं फार गरजेचं आहे. कारण बघा, एवढी प्रजेची सत्ता असून सुद्धा अडचणी आहेत. इंग्रजांच्या काळात काय परिस्थिती असेल बघूया. येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला ह्या मातृभूमीतले विद्यार्थी लहानाचे मोठे होतील आणि ते या देशाचा कारभार करतील, ते या देशातील कलेक्टर बनतील, ते या देशातील तहसीलदार बनतील, ते या जिल्ह्याला सांभाळतील, पालकमंत्री बनतील किंवा मोठे नेते बनतील, त्यावेळेला कदाचित आपल्या हे देशाचं चित्र आणि परिस्थिती बदललेली असेल. मतदारांनाही एक या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सांगावंसं वाटतंय की खरं आहे, मतदान करताना विचारपूर्वकच मतदान झालं पाहिजे आणि तरच खऱ्या अर्थानं आपल्या देशाला चांगले दिवस येतील, आपल्या अडचणी सुटतील. मुलांना बोलण्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहेत, सांगण्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहेत. आलेल्या सगळ्या पालकांचं, सरपंच आहेत, साठे सर आहेत, वकील साहेब आहेत, आमचे चिंचोलीचे मामा आलेले इथं, हे सगळे जमाले साहेब आहेत. जमाले साहेबांचाही प्रचंड संघर्ष आहे. आम्हाला सुखादुखामध्ये साथ देणारे जमाले साहेब आहेत. आमच्या समोर बसलेले सगळे मातृभूमीचं मित्रमंडळ आहे, सगळे पत्रकार आहेत, सगळे आमचे पाहुणे आहेत, सगळे पंचकृषीतील आलेले पालक आहेत. त्यांचं मनापासून स्वागत करतो. सातत्यानं आपण सत्कार्यासाठी, या जगाच्या कल्याणासाठी, या समाजाच्या चांगल्यासाठी, या समाजाच्या भल्यासाठी एकत्र येऊ आणि एकत्र काम करू. पुन्हा एकदा या प्रजासत्ताक दिनाच्या या तिरंग्याच्या साक्षीनं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही आमच्यावर जे प्रेम आहे असं वृद्धिंगत होऊ द्या आणि आपण एकमेकांना प्रेम देऊ, आपण एकमेकांना साथ देऊ आणि पुढे जाऊ आणि निश्चितच येणारा काळ चांगला करू, अशा प्रकारची तुमच्याकडून अपेक्षा करतो. आणि माझं लांबलेलं जे भाषण आहे, अध्यक्षीय जो समारोप आहे, तो सगळ्यांना शुभेच्छा देऊ, सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून, सगळ्यांचे आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबवतो आणि दुपारच्या कार्यक्रमासाठी तुम्हा सगळ्यांना निमंत्रण देतो. सगळ्यांनी, माता, भगिनी, इतकं मला इतका गोड वाटला तर सांगायचं राहिलं मुलांच्या बाबतीत. हे चित्र बघितलं ना माझ्या डोळ्यातून पाणी येतं. हे जे मुलं इथं बालगोपाल जे वेगवेगळ्या अंगाने, खऱ्या अर्थानं सांस्कृतिक कार्यक्रम याला म्हणतात. नुसता धांगडधिंगा, नुसतं डीजे किंवा नुसतं मोकाट आवाज, किती सुंदर असं ते टाळ्या वाजवताना रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी म्हणत असताना खऱ्या अर्थानं अंतरात्म्यातून तो आवाज माझ्या बाहेर पडत होता आणि टाळ्या वाजवा वाटत होत्या. खूप सुंदर. मुलांनी आपली संस्कृती जपायचं काम या सांस्कृतिक कार्यक्रमातून करायचंय. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय संविधान, जय भीम.